या एगलेस चॉकलेट कप केकचा मुलं बघता बरोबर फडशा पाडतील. आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हे बनवण्याची फरमाईश येईल. चला बनवूया झटपट स्पॉन्जी एगलेस चॉकलेट कपकेक. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. या केकसाठी आपल्याला लागेल 1 कप मैदा. मी यामध्ये अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कणिक घेतली आहे. तुम्ही हवा असल्यास पूर्ण मैदा घेऊ शकता. अर्धा कप आणि पाव कप अशी पाऊण कप पिठी साखर घेतली आहे. पाव कप कोको पावडर, अगदी थोडं म्हणजे पाव टीस्पून मीठ घ्यायचंय. मिठामुळे चॉकलेट केकची चव छान येते. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घ्यायचा आहे. याशिवाय आपल्याला लागेल 1/3 कप रिफाईंड तेल आणि 1 कप दूध. सगळ्यात आधी सुकं साहित्य आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचंय. तर हा आहे 1 कप मैदा आणि मिक्स केलेली कणिक. सोबतच साखरही चाळून घेते. साखर चाळून घेतली नाही तरी सुद्धा चालते. कोको पावडर सुद्धा चाळायला घालून घ्यायची. बेकिंग सोडा, मीठ आणि हे 1 टीस्पून बेकिंग पावडर. सगळं हे स्पॅच्युलाने आधी मिक्स करून घेते आणि आपल्याला चाळून घ्यायचंय. सुकं साहित्य सगळं चाळून झालंय. आता यामध्ये आधी घालायचे 1/3 कप तेल. तुम्ही हवं तर बटरही घालू शकता. तेल घालताना ते मात्र रिफाईंड तेलच घालायचंय. शेंगदाणा तेल, सरसोचं तेल किंवा सोयाबीन तेल असं स्ट्रॉंग वासाचं कुठलंही तेल वापरायचं नाहीये. सगळं नीट मिक्स करून झालं की 1 कप दूध हळूहळू लागेल तसं घालून केकचं बॅटर बनवून घ्यायचं. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचा राहिला होता, तोही घालून घेते. सगळं असं छान कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घ्यायचं. केकचे बॅटर बनून तयार आहे. आता केकसाठीचा हा मोल्ड घेऊन त्यामध्ये कप केकचे लायनर्स किंवा पेपर कप ठेवून घ्यायचे. प्रत्येक कप मध्ये अर्धा ते पाऊण कप इतकं मिश्रण ओतून घ्यायचं. हे कप मोठे आहेत तर मी अर्धा कप पर्यंतच यामध्ये मिश्रण घालते आहे. ओव्हन सुद्धा मी 170 डिग्रीला प्रीहीट करायला ठेवलंय. सगळं मिश्रण कप मध्ये भरून झालंय. ओव्हन सुद्धा आता प्रीहीट झालंय. 20 मिनिटांसाठी 170 डिग्री सेल्सिअसवर हे केक आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत. 20 मिनिटांनी सुरी किंवा टूथपिक घालून हा केक चेक करून घ्यायचा. सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे केक आपले तयार आहेत. हे केक आता मी बाहेर काढून घेते. केक छान फुलून आले आणि काय सुंदर दिसतात बघा. अर्ध्या तासासाठी हे केक थोडे गार होऊ देऊया. केक गार झालेत. मुलांनाच काय मोठ्यांनाही बघता बरोबर हे केक खावेसे वाटतील. एक केक मी तुम्हाला कप मधून बाहेरही काढून दाखवते. केक सहज निघाले नाहीत तर सुरीने कप पासून त्याची बॉर्डर सुटी करून घ्या. छान जाळीदार आणि स्पॉन्जी कपकेक तयार आहेत. तुम्ही सुद्धा असे केक मुलांसाठी स्वतःसाठी बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपलं चॅनल मुत्पाकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.